राष्ट्रपिता महात्मा गांधी के अपमान के विरोध में नागपुर जिला कांग्रेस कमेटी सड़कों पर उतरी। नागपुर के बर्डी स्थित गांधी प्रतिमा के सामने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ के कथित आपत्तिजनक बयान के खिलाफ जोरदार आंदोलन किया गया। नागपुर के बर्डी क्षेत्र में गांधी प्रतिमा के समक्ष जिला कांग्रेस कमेटी ने तीव्र विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि राष्ट्रपिता के सम्मान से किसी भी प्रकार का समझौता स्वीकार नहीं किया जाएगा। कार्यकर्ताओं ने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ के कथित बयान को देश की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला बताया और तत्काल माफी मांगने की मांग की है। आंदोलन में ग्रामीण जिलाध्यक्ष सहित सभी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। हाथों में तख्तियां और नारेबाजी के बीच कांग्रेस नेताओं ने कहा कि महात्मा गांधी देश की आत्मा है और उनके खिलाफ कोई भी टिप्पणी बर्दाश्त नहीं की जाएगी। सांगितलं आहे की संपूर्ण विश्वामध्ये महात्मा गांधीला एक मान सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जाते आणि सकल हिंदूच्या नावाने जे हे लोक RSSचे लोक हे जे हिंदू लोकांना चिथवण्याचं काम करत आहे की महात्मा गांधी होऊ शकत नाही, ते चोर आहे, तर त्यांनी अशी कोणती चोरी केली आणि ते महात्मा होऊ शकत नाही असं काही तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहे का? हे जाणून बुजून लोकांचं ज्या शेतकऱ्यांसाठी असो बेरोजगारांसाठी ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून हे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रकार हा RSSचा सुरू आहे हिंदूंच्या नावावर। यांचा आम्ही निषेध करतो नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि यांच्यावर गुन्हे जे काही गुन्हे होत असेल ते गुन्हे दाखल झाले पाहिजे हाच आमचा एक तक्रार देणार आहे। हो, आज आम्ही सगळे लोक तक्रार देणार आहोत। ज्या विचारांची सरकार मागील 12 वर्षापासून ह्या देशावर राज करत आहे त्याचे खरे प्रतिसाद आपण संसदमध्ये तर बघतच आहोत। संसदेपासून विधानसभेपासून तर आज आपल्याला आपल्या नागपूरमध्ये इथं RSSचे हेडक्वार्टर आहे। त्या RSSचे पदाधिकारी पुष्पेंद्र पूस ज्या देशाची ओळख महात्मा गांधी यांच्यामुळे होते। आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा विदेशात जातात तेव्हा महात्मा गांधी के देश से मैं आता हूँ असे ते संबोधतात आणि त्यांच्याच पक्षाचे आणि त्यांच्याच विचारांचे नेते महात्मा गांधीला चोर सांगतात। महात्मा गांधी हे महात्मा नाही आहे असे जेव्हा उद्गार काढतात तर ही ताकद त्यांना कुठून मिळते हा प्रश्न विचारण्याकरता हा आज आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। आणि जे कुकृत्य त्यांनी केलेलं आहे, जे वाक्य महात्मा गांधीजीबद्दल बोललेलं आहे, कारण महात्मा गांधीजीला ही पदवी कोणी दिली नाही आहे, या देशाच्या जनतेने दिलेली आहे आणि त्याला पूर्ण विश्वाने मानलेलं आहे। आज आपण बघत असाल महात्मा गांधी कोणतंही फॉरेन डेलिगेशन आलं तर महात्मा गांधीच्या समाधीवर जाऊन स्वतः पंतप्रधान त्यांना घेऊन जातात आणि अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला आणि त्याच्याबद्दल असे उद्गार वापरणं कितपत योग्य आहे। आणि त्यानंतर ही प्रशासन कुठेही दखल घेत नाही, कुठेही त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला आंदोलन करावं लागते। याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही। प्रदर्शन शांतिपूर्ण तरीके से किया गया, लेकिन चेतावनी दी गई कि जरूरत पड़ी तो आंदोलन और भी तेज किया जाएगा।